स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं अनेक इतर पक्षांमधले म्हणजे काही उभाटाच्या असतील, काही शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या असतील, असे अनेक सिन्नर तालुका व नाशिक ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आणि मला असं वाटतं का हीच ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस ज्या पक्षावरती अधिक विश्वास असतो त्याकडे लोकांची ओढ असते आणि म्हणून आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला नाशिक ग्रामीण असेल किंवा सिन्नर ग्रामीण असेल अशा अनेक भागांमध्ये निश्चित त्या ठिकाणी यश मिळेल. या पद्धतीने बघितलं जातं की लोक सत्ताधारी पक्षांमध्ये अधिक प्रमाणावर सहभागी होतात. काय नक्की त्यांच्या भावना असतात? मला थोडं अनेक लोकांना विकास कामं आणि काम करणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून ज्या प्रकारे आज फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील हे सातत्यानं 24 तासपैकी जवळजवळ 18 तास 16 तास काम करणारं हे नेतृत्व आपल्या राज्याला लाभलेलं आहे आणि म्हणून महायुतीकडं काम करण्याची ओढ अनेकांची या ठिकाणी आहे. मला असं वाटतं का अनेक आज समोर विरोधकच राहिलेले नाहीत आणि म्हणून आमच्यात महायुतीमधले लोक इकडं तिकडं जात आहेत. तर मला असं वाटतं का महायुती कुठेतरी मजबूत होती. मला असं वाटतं का या संदर्भातली आपल्याला माहिती नाही, परंतु या संदर्भामध्ये असं काही घडलं असेल तर तातडीनं त्याच्याविषयी सतर्कता बाळगून त्यावरती तातडीनं इलाज करायला पाहिजे. आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांना मी आज भेट झाली आमची. कारण गेले 4-6 महिने झाली आमची मुलाखत होत नव्हती. आमचा जो 17 नंबर कॉलम जो आहे जारचा तो काढण्याच्या बाबतीमध्ये आणि मुंबईतच गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हक्काची ही आमची सर्व कमिटीचे 14 संघटनेच्या शिष्टमंडळाने आज त्यांची आम्ही भेट प्रमुख लोकांनी घेतलेली आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं की साहेबांनी जार तुमचा आम्ही केलेला आहे आणि जारवरती माझी सही होईल फाईलवरती, त्याच्यानंतर तो तुम्हाला जार दिला जाईल. म्हणजे आज त्यांनी जी आम्हाला प्राथमिक सांगितलं, कारण आम्ही याच्या आधी आशिष गुप्ता यांना भेटलो, सन्मान्य सचिन भाऊ आहिरांची देखील त्या ठिकाणी मिटिंग झाली. आतापर्यंत आमच्या 5-6 मिटिंगी झाल्या, अजूनही हालचाल तशी आमची कुठल्याही प्रकाराची फाईलमध्ये झालेली नाही. पण आता ते गडबडीतच होते आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडे फाईल आली की मी ताबडतोब त्यांच्या PN पाटील साहेबांनी सांगितलं साहेबांची सही घ्यायची माझी जबाबदारी. या पद्धतीचं आज आमचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. आम्हाला घरांच्या साठी आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना की आम्हाला साहेब कुठल्याही परिस्थितीत 1.25 लाख गिरणी कामगारांना त्याला हक्काचं घर मुंबईतच मिळाले पाहिजे आणि जर त्यांची काही तशा पद्धतीची जर भूमिका नसलीच तर आम्ही तीव्र आंदोलन लाखो कामगार घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरण्याची भूमिका घेतलेली आहे. मुंबईत घर देतो अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी तोंडी आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे. आमची मीटिंग यापूर्वी 10 जुलै 2025ला विधानभवन कक्षामध्ये झाली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर. आणि ती मीटिंग झाल्यानंतर त्यांनी त्या मीटिंगमध्ये असं कबूल केलं होतं की जो 17 नंबरचा कॉलम आहे 15 मार्च 2024च्या GR मधला तो आम्ही कॅन्सल करू आणि सर्व गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरं देऊ आणि त्या दृष्टीने चाचपणी करू. परंतु हे होऊनही 4 महिने होऊन सुद्धा त्यामधला जो GR निघाला पाहिजे होता तो GR निघाला नाही आणि तो GR न निघाल्यामुळं आज आम्ही सर्व 14 गिरणी कामगार संघटना आज त्यांच्या भेटीला आलो होतो. त्यांची भेट आज झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी कबूल केलं की GRची फाईल जी आहे ती त्यांच्या टेबलावर उद्या येईल आणि ती आल्यानंतर मी सही करून GR आम्ही काढू असं त्यांनी आश्वासन दिलं. त्यांचे PA पाटील साहेब आहेत त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिलं आणि सर्व गिरणी कामगारांच्या वतीनं त्यांनी GR काढण्याचं म्हणजे गिरणी कामगारांसाठी GR काढण्याचं वचन दिलेलं आहे. बघू आज GR आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा पेण पनवेलमधील गिरणी कामगारांचा प्रश्न आहे कोण गावामधील
त्यांना जे अतिरिक्त जे मेंटेनन्स चार्ज केलं जातं त्यासंबंधीचं सुद्धा निवेदन आज देण्यात आलं आणि ते निवेदन दिल्यानंतर त्यासंबंधी सुद्धा ते कृती करतील आणि तो प्रश्न मार्गी लावतील असं आश्वासन दिलं. नाही नाही आज सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात. बघू आपण काय होतंय. जर नाही झालं GR उद्या ते म्हटले की उद्या माझ्या टेबलावर फाईल येईल. ती फाईल आल्यानंतर ती फाईल सही करून मी पुढे पाठवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.